नमस्कार. अष्टमीच्या रात्री वसुदेवानी आपलं बाळ जे देवकीच्या उदरात जन्माला आलेलं आहे ते नेऊन नंदग्रामी ठेवलेलं आहे, गोकुळात ठेवलेलं आहे. गोकुळामध्ये नंद आणि यशोदा यांची मुलगी आपल्या टोपलीत घेतली आहे आणि त्याच घनगर्द काळोख्या रात्री वसुदेव निघालाय. यमुनेचं तीर पार केल्याबरोबर म्हणजे या तीरावरून मथुरेच्या तीरावर गेल्यानंतर गोकुळामध्ये आनंदोत्सव चालू आहे. यशोदेला मुलगा झाला. अजून तरी कान्हा, लल्ला अशी काही नावं नाहीयेत त्याला मिळालेली, पण इकडे गोकुळ नगरी मात्र आनंदलेली आहे. गोकुळाचं भाग्यच बदललंय. भाग्यच बदललंय. काय त्या गोकुळाचं होणार आहे ना, म्हणजे तो आलाय आणि गोकुळाला वेडा करून जाणार आहे. वेडा, अक्षरशः वेड लावणार आहे तो. गोकुळाला माहीतच नाही आहे की आता आपण वेडे होणार आहोत. आणि इकडे मथुरेतही कोणाला तरी वेड लागायची वेळ आली. वसुदेवानं आपली टोपली घेतली आहे, पुन्हा एकदा यमुना पार करून इकडे मथुरेच्या आपल्या कारागृहाच्या जवळ आलाय. त्याला भीती आहे. बापाचं काळीज, सामान्य माणसाचं काळीज, घाबरणारच की. कोणी बघितलं तर, कोणाला समजलं तर, कोणाला कळलं की मी मुलांची अदलाबदल केली आहे म्हणून काय होईल. कंस तर या मुलीला मारेलच मारेल, पण गोकुळात जाऊन माझ्या मुलालाही मारेल. त्या गोकुळवासी जणांचं काय होणार आहे, त्यांची अवस्था काय होईल, नंदाला काय त्रास होईल, यशोदेला काय त्रास होईल, रोहिणीला काय त्रास होईल, हा सगळा विचार त्याच्या मनामध्ये येतोय. तो हाच विचार करतोय. वेड्या बापाचं काळीज, दुसरा काय विचार करणार. असं काहीही करू नकोस देवा, मला कारागृहात सुखरूप जाईपर्यंत कोणालाही कळू देऊ नकोस, ही एकच प्रार्थना तो मनातल्या मनात करतो. आणि मनातल्या मनात अजून एक विचार करतोय, किती गोड पोरगी आहे ना यशोदेची. मी काय अन्याय करतोय यशोदेवरती. तिच्या लेकराला घेऊन मी आलोय आणि ते लेकरू आता कंसाच्या नजरेत पडणार आहे. कंस याही लेकराचा जीव घेणार आहे. मी कंसाच्या पाया पडेन, म्हणजे नको रे मारो. तुझी आकाशवाणी काय होती? तुझी आकाशवाणी होती की तुझा 8वा मुलगा म्हणजे माझा 8वा मुलगा कंसाला मारेल, वसुदेव देवकीचा 8वा मुलगा कंसाला मारेल. ही तर मुलगी आहे, एक छोटीशी मुलगी, तुझं काय वाकडं करणार आहे असं मी सांगेल आणि कंस कदाचित ऐकेल असा विचार करत करतच त्या आपल्या तुरुंगाच्या दारापर्यंत वसुदेव येतोय. देवकी जागी आहे, बाकी सगळे झोपलेले आहेत. एकालाही जाग आलेली नाही. हुश्य करतोय वसुदेव. चला, किमान पक्षी कुणाला कळणार तरी नाही याचं समाधान वसुदेवाला. तो टोपली घेऊन आत येतोय. जशास तशी दारं सताड उघडी आहेत. आपल्या खोलीत तो प्रवेश करतोय आणि जसंच टोपलं देवकीच्या समोर ठेवतोय तशी खटाखट 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 सगळी दारं जशी होती तशी बंद होत आहे. अनेकांना प्रश्न पडतो, हा चमत्कार कसा घडला, कसं काय झालं, कसं काय असं कुठं दारं उघडं होत असत का, असे कुठं दारं बंद होत असत का. अरे, जगतपालक जन्माला आलाय, त्याची एवढी तरी सरबराई व्हायला पाहिजे की नाही. आणि असले फालतू प्रश्न तुम्ही विचारत बसा. आमचा विश्वास आहे असं झालेलं असतंच, होतच. आणि पटापटा 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 दारं बंद झाली. ते बाळ टोपलीतून उचलून त्यानं देवकीच्या जवळ दिलंय आणि देवकीच्या जवळ देताच त्या मुलीनं रडायला सुरुवात केली आहे. देवकी पाना फुटलाय, आई आहे, बाळाला पाजवते आणि इकडे तिच्या स्तनातून दुधाच्या धारा स्रवत आहेत आणि डोळ्यातून अश्रूंच्या धारा स्रवत आहेत. किती गोड लेकरू यशोदेचं. आता हे कंसाच्या हाती लागणार आहे, त्याचं काय, त्याला काय करू या कंसाला मी, कसं सांगू रे. तुझा काळ माझा मुलगा होता, ही मुलगी आहे रे, हिला नकोस मारू. मी कंसाला सांगेल. आणि मुलीच्या रडण्याच्या आवाजानं पहारेकऱ्यांना जाग येते. पहारेकरी बघतायत देवकीला काहीतरी लेकरू झालंय, त्यांना काय माहिती अजून मुलगी झाली का काय झालंय. आणि तात्काळ देवकी बाळांत झाल्याची खबर द्यायला, तात्काळ, याला तात्काळ म्हणायचं. यांना पत्ताच लागत नाही, कधी झालं, कधी गेला, कधी आला, काय झालं पत्ताच नाही. पण यांना कळलं तो काळ म्हणून तात्काळ, यांना कळलं तो काळ म्हणून तात्काळ. हे तात्काळ कंसाच्या दरबारात जातात. मध्यरात्री कंस झोपलेला असतो, पण काहीही करायचं आणि उठवायचं सांगितल्यामुळं अगदी मध्यरात्रीच कंसाला उठवलं जातं. महाराज उठा, महाराज उठा.
देवकीचं 8वं अपत्य जन्माला आलंय. खाडकन कंस जागा होतो. 8वं अपत्य जन्माला आलंय, प्रत्यक्ष काळ जन्माला आलाय. आता मात्र मी जाणार, या देवकीच्या 8व्या मुलाला संपविणार आणि आता त्याचा माझाच काळ मी माझ्या हातानं संपवला की माझी सगळी संकट संपली, हा कंसाच्या मनातला विश्वास आहे. सोबत भाऊ म्हणून पण विचार पण करतोय की आता हे गेलं की देवकीला बाहेर काढू, वसुदेवाला बाहेर काढू, आता काय समस्या संपली की, हाही विचार त्याच्या मनामध्ये येतो. आणि धावत 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 आपल्या काळाला बघायला कंस येतोय. धावत धावत खटाखट पुन्हा तुरुंगाची दारं उघडतात. धावत धावत कंस वसुदेव आणि देवकीच्या खोलीपर्यंत पोहोचतो आणि प्रसन्न आणि प्रच्छन्नपणे तो म्हणतो, अखेर माझा काळ जन्माला आला. आकाशवाणीप्रमाणे आता या बालकाचा जीव घेतला की माझं काम संपलं. आता मी निर्भय होईल. निर्भय बनो, लोकाच्या लेकराचा जीव घेऊन निर्भय बनो असं म्हणणारे खूप आहेत ना. त्यावेळेला कंस असाच होता, उगाच निर्भय बनो म्हणजे उगाच वाटायचं की आपण संपवलंय, आपण संपवलंय, आपण संपवलंय. राजकारणावर जाऊ नका. कंस निर्भय बनो बनण्यासाठी तिथे आलाय. आता माझा काळ संपला, आता माझा काळ संपला. म्हणजे पहिला मारला, पहिला जन्माला आला निघून गेला, दुसरा जन्माला आला निघून गेला, तिसरा आलाय. काळ नाही हा, मुलगा म्हणतोय मी. म्हणजे तुम्हाला उगाच इकडे जाल तुम्ही राजकारणात. निर्भय बनवणे पहिल्यांदा प्रयत्न केला जमलं नाही, दुसऱ्यांदा प्रयत्न केला जमलं नाही, तिसऱ्यांदा प्रयत्न केला जमणार नाही, हा भाग सोडून देऊ. पण निर्भय बनवसाठी कंस आलेला आहे आणि त्यानं बघितलंय की देवकीच्या मांडीवरती एक छोटस बाळ आहे. तो देवकीकडे येतोय आणि अत्यंत निर्दयीपणानं त्या बाळाला आपल्या हातात घेतोय, अत्यंत निर्दयीपणानं, आणि म्हणतोय की आता बघ, आता हा माझा काळ संपला की संपलं, मी झालो निवांत झालो. देवकी आणि वसुदेव कंसाच्या पुढे हात जोडून उभे आहेत. काय करतील? सशक्त, बलदंड, बलशाली आणि क्रूर राजाच्या पुढे हात जोडून उभं राहायचं असतं. त्याला विनंती करायची असते, राजा बघ रे, कृपा कर, दया दाखव, दया दाखव, दया दाखव. पण राजा दया दाखवणारा नसतो. तो म्हणतो की कसली दया, आकाशवाणीप्रमाणे हे 8वं अपत्य आहे, आम्ही त्याला मारणार. देवकी म्हणते, दादा जरा बघ तरी, जरा बघ तरी, तो मुलगा नाही आहे, ती मुलगी आहे. आणि ती मुलगी तुझं काय वाकडं करणार आहे? एवढासा जीव तो, तुझं काय नुकसान करू शकणार आहे ती माझी एवढीशी मुलगी? कंसही बघतो, अरे मुलगीच आहे. त्याला वाटतं की 2 मिनिटं त्याच्या मनात असे विचार येतात काही क्षणासाठी की मुलगी आहे, पण दुसऱ्या क्षणाला त्याच्या मनातले विचार निघून जातात. तो म्हणतो, मुलगी असली म्हणून काय झालं? आकाशवाणी 8व्या मुलाची होती आणि विष्णूनं माझ्यासोबत छळ केला असेल तर, 8वं अपत्य असं म्हणलं असेल तर, मग मी काय करू? 8वं अपत्य मुलगा असो की मुलगी, ते मरणारच आहे, ते मला मारणारच आहे. ते जन्माला आलंय, ते मला मारायसाठीच आलंय. असं काही घडलं असेल तर काय करू? मी अजिबात या 8व्या लेकराला जिवंत ठेवणार नाही. त्याचे पाय पकडून वसुदेव देवकी विनंती करतायत, नको रे मारू याला, नको रे मारू याला. पण कंस ऐकायचं नाव घेत नाही. त्याला काहीही करायचं आहे आणि हे 8वं अपत्य जिवंत ठेवायचं नाहीये. हातात घेतलेल्या त्या इवल्याशा लेकराला नेहमीच्या प्रमाणे कंस गर 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 फिरवायला लागतो आणि तेवढ्यात कंसाच्या हातातून ती मुलगी सुटते. मुलगी सुटल्याबरोबर खाली पडावी ना, नाही पडत खाली. ती अलगत वर 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 निघून जात राहते आणि वर जाऊन एक कडाक्याची वीज चमकते आणि पुन्हा एकदा आकाशवाणी होते. आणि त्या आकाशवाणीत कंसाला सांगितलं जातं, हे उन्मत्त कंसा, तुझा काळ असा सहजासहजी संपणारा नाही. देवकीचं 8वं अपत्य म्हणून तू मला समजतोयस, पण तसं अजिबात घडलेलं नाही. तुझा काळ देवकीच्या उदरात जन्माला येऊन तो योग्य ठिकाणी सुखरूप पोहोचला आहे आणि तो आता वाढणार आहे. त्या तुझ्या काळाच्या हातूनच तुझा मृत्यू होणार आहे, हे लक्षात ठेव. तू या भ्रमात राहू नकोस की तुझा काळ संपलेला आहे. आता मात्र वर गेलेल्या बालकाच्या शरीराकडे
डोळे विस्फारून बघणाऱ्या कंसाचं तोंड सुद्धा आज आलेलं होतं आणि हे तोंड काही बंद व्हायला तयार नव्हतं, कारण ज्यासाठी सगळा आटापिटा केला होता तो डाव हातून निसटलेला होता. कंसाचा काळ वेगळ्याच कुठल्या तरी ठिकाणी सुरक्षित वाढत होता. आता कुठे हा प्रश्न कंसाला पडला होता आणि त्याच प्रश्नाचं उत्तर कंसाला शोधायचं होतं. त्याच प्रश्नाचं उत्तर शोधायचं होतं. अस्वस्थ आहे. आतापर्यंत हे माहित होतं की तो देवकीच्या गर्भातून येणार आहे, त्यामुळे देवकीच्या गर्भावरती नियंत्रण ठेवणं शक्य होतं, लक्ष ठेवणं शक्य होतं. आता कुठे आहे हे माहित नाहीये. अशा वेळी करायचं काय? कंस आपल्या राजमहालात मध्यरात्री येतो, झोप उडालेली आहे. तो परत एकदा वसुदेव देवकीला तुरुंगात टाकतोय, बाहेर काढत नाहीये. जोपर्यंत माझा काळ मी संपवत नाही तोपर्यंत यांची सुटका नाही, हे कंसानं नक्की केलेलं आहे. आणि तो परत महालात येतोय. महालात सगळी सुख आहेत, पण कंसाला मात्र सुख अजिबात लागत नाही. काळ संपवायचा. मी एवढा सशक्त बलदंड शक्तिशाली राजा कोणालाही संपवू शकतो. मग कंस फरमान काढतो, मध्यरात्री जन्मलेल्या लेकरांची यादीच करा. कोण कोण जन्मलाय याची माहिती काढा आणि त्या लेकरांना संपवा, असं फरमान काढलं जातं. आणि पुढे मथुरेत जे काही घडणार आहे, कंसाला शोध लागल्यावर जे काही घडणार आहे ते पाहणं अजूनच रंजक असणार आहे. अगदीच आपल्या मनाला आनंदून टाकल असं असणार आहे. प्रसंगी भीती वाटणार आहे, प्रसंगी छान वाटणार आहे. काय घडणार आहे ते बघणारच आहोत पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत एक विनंती आहे, आणखी एक मालिका दोन्ही चॅनलवरती मी सुरू करतोय. ती म्हणजे पाडव्यापासून रामनवमीपर्यंत रामांचा जो प्रवास आहे त्या प्रवासाला, शृंगवेरपूरपर्यंतच्या प्रवासाला मी मांडणार आहे. नक्की बघा. नमस्कार.